शक्यतो शिमला मिरची म्हटलं की आपल्याला फक्त ती चायनीजचे जे पदार्थ बनवतो त्यामध्येच खायला आवडत असते. एरवी शिमला मिरचीची भाजी सगळ्यांनाच आवडते अशी नाही, पण आज पाण्याचा एकही थेंब न घालता एकदम चटपटीत अशी आपण शिमला मिरचीची सुक्की भाजी बनवून घेणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे माझ्याकडे 5-6 शिमला मिरच्या होत्या, मोठाल्या होत्या. बिया ज्या असतात शिमला मिरचीची बी ती काढून घ्यायची आणि चौकोनी आकारात आपल्याला शिमला मिरची कट करून घ्यायची. शिमला मिरची कट करून घेतलेली. त्यानंतर ना इथे कढई गरम करायला ठेवली होती. पळीभर तेल यामध्ये घालायचं आहे. थोडंसं तेल आपण यामध्ये जास्त वापरणार आहे. तेल गरम झालं, जिरी मोहरी घालून घ्या. जिरी मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा यामध्ये घाला. आता एक कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्या. कांदा परतला की मग आपल्याला यामध्ये शिमला मिरची घालायची. आता लक्षात ठेवा, एरवी जेव्हा आपण भाज्या बनवत असतो तेव्हा आपण यामध्ये कांदा परतला की टोमॅटो घालतो, मसाले घालतो आणि मग काही जी भाजी आपल्याला यामध्ये घालायची आहे ती घालतो. पण इथे अगदीच मी तसं केलेलं नाही आहे. कांदा परतला, शिमला मिरची घातलेली आहे, चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 5-6 मिनटं बारीक गॅसवरती शिमला मिरची चांगली आपल्याला शिजवून घ्यायची. आता इथे आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे. फक्त तेलामध्येच आणि वाफेवरतीच आपल्याला शिमला मिरची इथे शिजवून घ्यायची. शिमला मिरची आपली इथे आता तेलामध्येच आपण चांगली शिजवून घेतलेली. नंतर ना मसाले आपण यामध्ये घालू. आता मसाले यामध्ये कोणते घालायचे? नेहमीच्या भाजीला जर तुम्ही कोणते मसाले वापरत असाल तर ते मसाले तुम्ही इथे वापरू शकता. फक्त यामध्ये एखादा चमचा तुम्हाला पावभाजीचा जो मसाला असतो तो यामध्ये घालायचा आहे आणि कच्च्या शेंगदाण्याचा कूट इथे घालायचा आहे. आता लक्षात ठेवा, इथे मी शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला नाही आहे, तर कच्चाच घालून घेतलेला आहे. त्यानंतर ना मसाले घातले, शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, थोडीशी आमचूर पावडर यामध्ये घाला. भाजी व्यवस्थित हलवून घ्या. 2 मिनटं भाजी परतून घ्या. त्यापेक्षा जास्त भाजी आता परतू नका. मसाला आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही आहे, नाहीतर आपण पाणी वापरलेलं नाही आहे, त्यामुळे मसाला आपला इथे जळू शकतो. तर इथे बघू शकता एकदम चटपटीत अशी पाण्याचा एकही थेंब न वापरता अशी सुक्की आपली इथे शिमला मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पटकन करून घ्या.